इंग्लिशची माणसं शोधून गावात आयला हे रग्या बसले. रग्या हे बघ, तुला इंग्लिश वाचता येतं का? इंग्लिश वाचता येत नाही. हा मग देशी असली तर घेतो. देशी दारू असली तर घेतो. ह्या लायकीचा आहेस वय. हा सुरेश, ए सुरेश, काय? हे बघ, तुला इंग्लिश वाचता येतं का? मला इंग्लिश वाचता येत नाही, पण इंग्लिश बियाणं वावरात टाकता येतं. इंग्लिश बिहारनं वावरावर टाकता येते, येते. वाचता येत नाही. येत अरे नाही. काय कामाचा तू नाहीस. एक सरपंच खोळा आहे का काय? हा? अण्णा नमस्कार. नमस्ते सरपंच. बर अण्णा, हा. तुम्हाला इंग्लिश वाचता येतं का? मला इंग्लिश वाचता येत नाही, पण आपल्याकडं देशी आहे. तुम्हाला मोकळं संडास बुरदास करून घ्यायचं असलं तर लगेच घ्या. अहो ते नाही अण्णा, मग तुम्हाला इंग्लिश वाचता येतं का? अहो कुठलं इंग्लिश येतंय? इथं इंग्लिश नाही, देशी संडास आहे. तुम्हाला जाऊन यायचं तर या. अहो ते नाही अण्णा, तुम्हाला इंग्लिश वाचता येतं का? अहो नाही येत. हा मग हे सांगा की, हा. याक सांगितलं तर दुसरंच सांगताय. किसन्या बसले. किसन्या, हे बघ, तुला इंग्लिश वाचता येते का? इंग्लिश वाचता येत नाही सरपंच. हा. माझ्याकडे इंग्लिश व्हिडिओ आहे, पाठवू का तुम्हाला? अरे तुला इंग्लिश वाचता येतं का? नाही, तुम्हाला व्हिडिओ जर पाहिजे असले तर पाठवतो. अरे माझं काय चाललंय, तुझं काय चाललंय? जाऊ द्या. वैताग आला गावातनं फिरून फिरून. घर पण बंद आहे, तर पाणी तरी मागितलं असतं. आता कोण पाणी पाजणार मला, ह्या सरपंचाला? ए पोरी, इकडे पाणी पाच की जरा. आत्मा तृप्त केलास बघ पाणी पाजून. लय उपकार झालं बघ माझ्यावर तुझं. त्यात काय एवढं? बैलाला पाणी पाजायचं तुम्हाला पाजलं. निक कार्टे, बैलाचं पाणी मला पाजतीया. हाल्या. बस बस बस. रावल्या. ओ राम राम दादासाहेब. राम राम. आपण इकडं कुठं? अरे तुला अख्खा गाव शोधला, तू इकडे मस्त्र घेऊन आलायस. अहो काय करायला लागते? बरं ऐक, अरे तो आपला सरपंच हम्म. आणि कोतवाल ही दोघ जण मला तालुक्याच्या ऑफिस मध्ये गाठले. पण ते तब्येत पाणी बरी आहे का सरपंचाची? अरे मी सांगतोय काय, तू काय बोलतोयस? अहो आता आहे का? जी विचारलं ते सांगितलं पाहिजे का? अरे ते जी तब्येत जळू दे, हं. पण मला काहीतरी काळ भेर वाटतंय. असल असल, मला बी तसंच वाटतंय. असल हाल्या. य. बर मी जातो. हो चल चल. लक्षात हो हो हो. हाल्या. य य य चल या.
अहो पाणी देऊ का? नको मला, अहो चहा देऊ का? नको मग जेवण? नको म्हटलं ना तुला. आता ग बाया, माझ्यावर का चिडताय? मी काय केलंय? आणि लग्नाच्या वेळेस मी तुम्हाला विचारलं होतं वय इंग्लिश येतं का नाही ते? माझ्यावर कशाला चिडताय? अगं चिडू नको तर काय करू? गावातल्या एका पण हरामखोराला इंग्लिश वाचता येत नाही म्हणून अगं डोकं लावलं आणि कोतवालाला मास्तर लागायला पाठवले. आणि तो पण जाऊन कुठं बसलाय ते पण कळत नाही. तो मास्तर 3री 4थीच्या पोरांना शिकवणारा मास्तर आहे. असू दे, थोडकं मोडकं इंग्लिश आलं तरी चालतंय की. 2-4 अक्षर तरी येतील ना. अहो मला वाटतंय त्याला नसल वाचायला येत. पण व्हायचाच पाडा लाव. कधीतरी येईल म्हणून तर बोल. मग शिकायचं होतं इंग्लिश. तुझा माझं डोकं फिरू नकस. आता गो बया, इंग्लिश पिक्चर बघायचा कळतोय आणि इंग्लिश शिकायचं कळत नाही बाई. अगं त्याच्यात काय बोलत नाहीत, नुसताच आवाज येतो आणि माझं डोकं मॅड झालंय बघ. अय्या, अहो तुम्ही इंग्लिश बोलला? मला कुठं येतं इंग्लिश? अहो खरंच तर बोलला, आत्ताच बोलला माझं डोकं मॅड झालं म्हणून. अगं थोडस येऊन चालत नाही ग. कसं फटाफट इंग्लिश बोलता आलं पाहिजे, फटाफट. आणि त्या कोतवालला पाठवला होता, कुठं जाऊन मेलाय तेच कळना झाले. बरं ते जाऊ द्या, पाणी देऊ का? नको चहा देऊ का? नको म्हटलंय ना. मग जेवायला देऊ का? तू बाया जायत ना, डोकं फिरले माझं. कधी कधी हिचं वागणंच मला इंग्लिश सारखं वाटते. काय बोलते तेच कळत नाही. दादासाहेब नमस्कार. नमस्कार. अहो, तुम्हालाच म्हणतोय. मला सांगा, तुम्हाला इंग्रजी वाचता येतं का? इंग्रजी वाचता येत नाही, बघतो इंग्रजी. काय राव, मी काय बोलतोय तुम्ही काय सांगताय? चायलाही कोतवाल बी इंग्रज झालं वाटतं. चायला डोक्याला ताप जातो. श्यामेच्या पोरा, हा, तुला इंग्रजी वाचता येतं का रे? मला काय इंग्लिश वाचता येत नाही. काय तुला इंग्रजी वाचता येत नाही? नाही. अरे का घोड्यासारखा घोडा झाला तर तुला इंग्रजी वाचता येत नाही? जावा की घोड्याखंड वाचून घ्या जावा. खुशार राहिसले का बापाचं नाव काढशील का? नवय अहो काल काय घरी गेला का नाही? अरे कशाचा जातोय मर्दा? का? अरे इथंच बसलोय या रातभर. मग काय हातरून घेऊन आला होता काय इथं? आला का कशाचा हातरून आणतो या? देवीच्या पायरीवर रातभर झोपलोय आपला मस्त पैकी. इथंच? अरे मग अरे अवघड आहे की राव. सकाळी काय चहा पाणी नाश्ता बिष्टा काय? कशाचा चहा पाणी? तो किसने आला सकाळी मला उडकत गाडी घेऊन इथपर्यंत. आणि मग कोण कोण गेलो होतं चहा प्यायला? अरे मग गेलो आम्ही 3-4 होतो. मग गेलो 2 गाड्यावर विंगाला. बर अरे विंगातल्या हॉटेलला मिसळ पाव 1 नंबरच. हात नेमतो. सगळी जगदुनिया बिघडली तर मेघराज आला का? काय काय करतो? राम 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 राम. काय दमलाय? राम राम करतो. हो राम. राम राम. बरं ते जाऊ दे. हा. अरे आपल्या गावात इंग्रजी बोलणार कोण आहे का? हाय एक जण हा, त्या पलीकडच्या घराकडे आहे बघा. कुठं? दत्त्याच्या घराजवळ? नाही 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 मग अहो शिरपेच्या घराच्या शेजारी ती पोरगी नाही का? हा, ते बी नव्ह. मग व ती मागच्या याला घर आहे बघा. शेमल्याचं. अहो नाही हो. अहो सकुता त्याच्या घराच्या पलीकडची पोरगी नाही का रे ती? हा, हौसाबाईची का? अहो झालं तुम्ही बी कोतवाल साहेब गेला त्या हौसाबाईकडे. हौसाबाईचं नव्ह. हा, मग कोण? व ती पलीकडची दिदी हा, ती
हा दीदी हा ती इंग्रजी वाचते नव्ह का पावला आता शेवटी ती इंग्रजी बोलणारी पोरगी भेटली